नमस्कार सोलापूर हो, मी शिवाजी सुरवसे. यस न्यूज मराठीच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती मी आपल्याला शेअर करणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हवामान खात्यानं सोलापूर, धाराशिव तसेच अहिल्यानगर या भागाला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आणि त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत आज मुसळधार असा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला. कोळेगाव प्रकल्प असेल आणि सीना नदीचा कॅचमेंट एरिया असेल या भागात देखील मुसळधार असा पाऊस झालेला आहे. त्यामुळे सीना नदीमधील पाण्याची पातळी आज सकाळपासून प्रचंड अशी वाढू लागलेली आहे. आज संध्याकाळी 6च्या आकडेवारीनुसार सीना नदीपात्रामध्ये जवळपास 1.5 लाख क्युसेक्स एवढं पाणी सुरू आहे. कालपर्यंत हे पाणी 50,000 क्युसेक्सपर्यंत आलं होतं आणि 4 दिवसापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सीना नदी पात्राच्या बाहेर प्रचंड अशा महापुराला घेऊन वाहत होती. 4 दिवसापूर्वी सीना नदी पात्रामध्ये जवळपास 2.25 लाख क्युसेक्स एवढा पाण्याचा प्रवाह होता. 2 दिवसापूर्वी पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली होती. कालपर्यंत सीना नदी पात्रामध्ये 50,000 क्युसेक्स एवढं पाणी होतं. आज टप्प्याटप्प्याने हे पाणी वाढत जाऊन संध्याकाळी 6च्या आकडेवारीनुसार जवळपास 1.5 लाख क्युसेक्स एवढ्या प्रचंड वेगाने सीना नदीत पाणी वाहू लागले आहे. त्यामुळं येत्या 7 ते 8 तासात हे पाणी मोहोळ तालुक्यामध्ये तसेच दक्षिण सोलापूरमध्ये आणि पुढे अक्कलकोटमध्ये येणार आहे. त्यामुळं सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीनं या नदीकाठच्या नागरिकांना दौंडी पिटून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. 4 दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये जी काही भयानक अशी परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याच पद्धतीची पूर परिस्थिती किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भयानक अशी पूर परिस्थिती निर्माण होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. हा व्हिडिओ घाबरून जाण्यासाठी नाही किंवा भीती दाखवण्यासाठी नाही, मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पाणी सीना नदीतून येऊ लागलं आहे. त्यामुळे आज रात्रीत नाही तर उद्या सकाळपर्यंत पुन्हा एकदा सोलापूर ते पुणे या महामार्गावरील सीना नदीवर लांबुटे येथे बांधलेला पूल पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीनं सोलापूर ते सांगली या महामार्गावरील तिरे या ठिकाणी बांधलेला नॅशनल हायवेने बांधलेला पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीनं सोलापूर ते विजयपूर ही जी वाहतूक 4 दिवसानंतर कालच 4 वाजल्यापासून सुरू झाली ती पुन्हा उद्यापासून बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनो आणि आजूबाजूच्या एरियातून ये जा करणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे, सावधानतेचा इशारा आहे. गरज असेल तरच या महामार्गावरून आपण ये जा करा, नसेल तर जिल्हा प्रशासन किंवा माध्यमांच्या लोकांना विचारूनच या महामार्गावरून ये जा करावी. कोणत्याही क्षणी सोलापूर ते विजापूर, सोलापूर ते सांगली तसेच सोलापूर ते पुणे हा महामार्ग पुरामुळे आणि सीना नदीतील अतिरिक्त पाण्यामुळे बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तरी हे सर्व महामार्ग खुले आहेत, मात्र उद्या सकाळपर्यंतची परिस्थिती वेगळी असणार आहे. कालपर्यंत सोलापूर ते पुणे या महामार्गावरील लांबोटी येथील सीना नदी पात्रातील पाण्याची पातळी जवळपास 5 मीटरने कमी झाली होती, मात्र आज पुन्हा ही पाणी पातळी वाढली आहे. आता ब्रिजपासून जवळपास 2 ते 3 मीटर पाणी खाली आहे, मात्र टप्प्याटप्प्याने हे पाणी वाढत आहे. नॅशनल हायवे तसेच महसूल प्रशासनाने सर्व नागरिकांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. तुम्ही देखील सतर्क राहा आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करा. या पूर परिस्थितीवर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मात करायची आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा आणि सर्व सूचनांचं पालन करा. एवढंच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून पुन्हा आवाहन. शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी. वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान. 2 BHK प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स. संपर्क मोहन सचदेव. मोबाईल 7020097987. नितेश सचदेव. मोबाईल 8888006692. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स. पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी, प्लॉट नंबर 4 आणि 5, महेश थोबडे नगर, शेळकी, सोलापूर.